प्रियसीला कारखाली चिरडल्याचं प्रकरण अश्वजित गायकवाडसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे। अश्वजित गायकवाड सनदी अधिकाऱ्याचा मुलगा ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकानं अटक केली आहे। ठाण्यातील हे प्रकरण प्रियसीला कारखाली चिरडल्याचं प्रकरण, या प्रकरणी आता तिघांना अटक झाली आहे। अश्वजित गायकवाडसह इतर दोघांना अटक करण्यात आली। अश्वजित गायकवाड सनदी अधिकाऱ्याचा मुलगा आहे। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। कुणाल, काय अधिकची माहिती? एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाने प्रियसीला कारखाली चिरडल्या प्रकरणी अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेळके या संपूर्ण तिघांवरती तक्रारदार पीडितेने गुन्हा दाखल केला होता आणि यानंतर झोन 5 चे डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या अधिपत्याखाली जे काही एसआयटीची स्थापना झाली होती आणि या एसआयटीच्या अंतर्गत आता या पथकाने या तिघांनाही अटक केलेली आहे। आपण जर कालचं प्रकरण पाहिलं तर काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील पीडितेची भेट घेतलेली होती। त्यामुळे आता या तिघांना अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास जो आहे तो पोलीस करतायत। साक्षीदारांचा जबाब नोंदवणं सुरूच आहे आणि आता याच्यामध्ये काय आणखी उघडकीस येतंय काय हे आता पोलीस तपासांती आपल्याला समजू शकणार आहे। कुणाल, नेमकं हे प्रकरण काय, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? अश्वजित गायकवाड आणि पीडित हे प्रियकर आणि प्रियसी असल्याचं त्या पीडितेने सांगितलेलं आहे आणि मध्यंतरी झालेल्या वादातून ही जी घटना आहे घडल्याचं पीडितेने सांगितलेलं आहे। नीलम, कुणाल, आता हा मुद्दा आता अंबादास दानवे यांनी म्हटल्याप्रमाणे विधिमंडळात सुद्धा उपस्थित केला जाणार आहे, तर त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर पाहायचं झालं तर आता हिवाळी अधिवेशनाचं सत्र सुरू आहे आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते हा मुद्दा मांडून सत्ताधाऱ्यांना वेठीस आणू शकतात, कारण हा प्रशासकीय अधिकाऱ्याचा मुलगा आहे आणि त्या ज्या पीडितेचे जर आपण ज्यावेळेस आपण त्यांच्याशी बातचीत केली त्यावेळेस त्या पीडितेचं म्हणणं असं होतं की माझा जबाब जो आहे तो बदलण्यात आलेला आहे आणि जे काही पोलिसांचं काम आहे ते आरोपींच्या सोबत आहे अशा प्रकारचा आरोप देखील पीडितेचा आहे। त्यामुळे आता अंबादास दानवे हे विधान परिषदेमध्ये काय नेमकं आपलं म्हणणं पटलावरती मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नीलम, कुणाल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।